ठळक बातम्या प्रायोजक GS महानगर कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, एक भक्कम व विश्वसनीय आधार। आम्ही प्रयत्न न करताही अंतर्गत विरोधामुळे सरकार कोसळून मध्यावधी निवडणुका लागतील, चंद्रकांत पाटलांचा दावा। तर दिवा स्वप्न पाहण्याचा भाजपला मानसिक आजार, नवाब मलिक यांचा हल्लाबोल। औरंगाबादच्या नामकरणाबाबत मनसेच्या भूमिकेमुळे शिवसेना बिथरून पुन्हा आली मुद्द्यावर, चंद्रकांत पाटील यांची शिवसेनेवर टीका। औरंगाबादचं नाव बदलण्याला भाजपचा पाठिंबा। पंकजा मुंडेंची नाराजी दूर करण्यासाठी विधान परिषदेवर पाठवण्याची भाजपची तयारी, सूत्रांची माहिती। तर पंकजा नाराज नसल्याचं चंद्रकांत पाटील यांचं स्पष्टीकरण। सीए विरोधात शांततेत आंदोलन करणाऱ्यांना देशद्रोही म्हणता येणार नाही, औरंगाबाद खंडपीठाचा निर्वाळा। आंदोलकांना शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करण्याचा अधिकार असल्याचं केलं स्पष्ट। आणि उद्या मुंबई लोकलच्या तिन्ही मार्गांवर मेगा ब्लॉक, 4:30 वाजेपर्यंत वाहतूक राहणार विस्कळीत, वेळापत्रक बघून घराबाहेर पडा। नमस्कार, मी विशाल परदेशी, बुलेटिनमध्ये आपलं स्वागत। सुरुवातीलाच आपण जातो जळगावमध्ये, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बोलतात। बघितलं की हे तंत्रज्ञान आहे, हे ठिबक सिंचन, हे तर आपल्याला पाहिजे, आपल्या राज्याला पाहिजे। ठीक आहे, आणेल कोणतरी, आहे प्रदर्शन आहे, जगभरात माणसं येत आहेत, आपणच कशाला करायला पाहिजे? पण त्या दोघांनी मिळून आणि भंवरलालजींनी इकडे जे काही नवीन विश्व तयार केलं, हे विश्व बघितल्यानंतर ही अशी माणसं निश्चयाचे एक खंबीर, आपण जसं छत्रपती शिवाजी महाराजांना म्हणतो निश्चयाचे महामेरू, अशी त्यांच्यापासून हा निश्चय म्हणजे काय असतो, कसा करायचा असतो, त्या निश्चयाने पुढे कसं जायचं असतं, हे नुसतं बोलून नाही, तुम्ही करून दाखवलेलं। आणि मला खरंच अभिमान आहे की समोर जी काही पुस्तकं आहेत, म्हणजे नुसतं शेती क्षेत्र नाही, कृषी क्षेत्र नाही, तुम्ही शिक्षण क्षेत्रामध्ये सुद्धा करताय। ही पुस्तकं जी आहेत त्या पुस्तकामध्ये सुद्धा भंवरलालजींची सगळी भाषणं आहेत, त्यांचे विचार आहेत। आणि सहज पान उघडलं आणि त्याच्यात एक वाक्य आहे की जर भारताला बलशाली बनवायचं स्वप्न पाहायचं असेल तर शेती आणि शेतकऱ्याचा सन्मान करायला शिकलं पाहिजे। हे भंवरलालजी बोलले, तुम्ही लिहून ठेवलं, कोणतरी वाचेल, कोणतरी करेल, पण ते बोलले आणि ते सुद्धा तुम्ही करून दाखवतात। हे असं विचार आणि कृती ह्याची जर का सांगड घातली गेली तर मला असं वाटतं काही अवघड असं काही नाही। एक आणखीन एक वेगळी गोष्ट मी बघितली इकडे, तुम्ही एक एक सगळं दाखवत होतात, बटाटे दाखवलेत, स्ट्रॉबेरी दाखवलीत, पेरू दाखवले, मोसंबी आहे। आपल्याकडच्या मोसंबी किंवा संत्र्यामध्ये साधारणतः ज्यूस थोडा कमी असतो, तो ज्यूस कसा वाढवायचा ते तंत्रज्ञान तुम्ही विकसित केलेलं आहे। आणि एवढंच नाही तर पिकाला जे विविध वेगवेगळे रोग येतात, जसं आपण बालकांना एक एक गोष्टीची लस, काही ओरल डोस असतात, काही टोचण्याचे असतात, मग ते डोस दिल्यानंतर ते ज्या काही जे रोग आहेत ते त्याला होत नाहीत, मग पोलिओ असेल, आणखीन काही असेल, तशी रोपं तुम्ही तयार करतात। हे विशेष आहे। म्हणजे जे आपण बघतो की शेतकरी मरतो, राबतो, अगदी रात्रीची वीज दिली तरी त्याही परिस्थितीत तो सर्पदंश होतोय, काय होतं त्याची पर्वा न करता, कारण त्याला ते करावंच लागतं। त्या मातीत तो सोनं पिकवतो आणि ते पिकलेलं सोनं कधीतरी एखादी साथ येते आणि संपूर्ण झोपून टाकतं। तर त्याच्यापासून बचाव करणारी रोपं तुम्ही करता आहात। हे भविष्यातली शेती म्हणजे काय ह्याचं मूर्तिमंत चित्र हे मला आज इथे दिसलं। म्हणून भंवरलालजी त्यांनी दिलेल्या आशीर्वादाने, अशोकजी तुम्ही आणि तुमच्या सगळ्या परिवाराने जी परंपरा पुढे चालू ठेवलेली आहे, त्या परंपरेला सरकार म्हणून जे काही करता येणं शक्य असेल आणि जिथे जिथे सरकारला पाठिंबा देता येणं शक्य असेल तो दिल्याशिवाय आम्ही राहणार नाही, एवढं एक वचन मी या सगळ्या शेतकऱ्यांच्या साक्षीने तुम्हाला देतो। आणि हा आपला महाराष्ट्र, इतर राजकारण होत असतात, देशामध्ये काय काय वारे वाहत असतात, पण निदान माझ्या ह्या महाराष्ट्रामधले कृषीचे वारे हे संपूर्ण हिंदुस्थानभर पसरू देत, एवढीच एक अपेक्षा व्यक्त करतो आणि आपली रजा घेतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। शेतकऱ्याला कर्जमुक्त करणारच अशी घोषणा पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेली आहे। यापूर्वी सुद्धा शेतकरी कर्जमुक्तीला घेऊन आम्ही बांधील असल्याचं वारंवार मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं आणि कृषी समस्यांवर देखील उपाय करणं आवश्यक आहे
आणि शेतकऱ्याला कर्जमुक्त करणारच असा नारा पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला. यानंतर बघूयात इतरी घडामोडी. पक्षातल्या गद्दारांची नावं समजली असून त्यांची हक्कलपट्टी करणार असल्याचं राज ठाकरेंनी औरंगाबादमध्ये स्पष्ट केले. कार्यकर्त्यांसोबत संवाद साधताना त्यांनी 2 दिवसात गद्दारांची हक्कलपट्टी करणार असल्याचं सांगितलं. काही लोक चुकीच्या बातम्या देतात, आपलेच कार्यकर्ते गद्दार असल्याचं राज ठाकरे म्हणाले. 15 दिवसांनी पुन्हा येईल तेव्हा सविस्तर बोलणार असल्याचं राज ठाकरेंनी सांगितलं. मी काही जणांना सांगणार आहे त्याप्रमाणे मला ती लोक मी आता नावावर त्यांच्याकडे देणार आहे. ती लोक मला सभागृहामध्ये नको आहेत. उद्या जर वेळ पडली तर मी ती पक्षामध्ये देखील जोडणार नाही. आणि याचं कारण मला काही बातम्या मिळाल्या गेल्या काही दिवसांमधल्या आणि काही आता गेल्या 2 दिवसातल्या की आपल्या पक्षाच्या संदर्भातल्या अत्यंत वाईट बातम्या, चुकीच्या बातम्या आपले काही पदाधिकारी वर्तमानपत्रांना आणि चॅनलला पुरवत आहेत. त्यांची नावं देखील मला कळलेली आहेत. आणि कदाचित 1-2 दिवसामध्ये मी या गोष्टींचा निर्णय घेईन की त्यांना पक्षात ठेवायचं की नाही ठेवायचं. हे असले गद्दार मला पक्षामध्ये अजिबात नको. मला या त्याच्यामुळे त्याचा निर्णय मी 2 दिवसामध्ये मी पक्षाच्या नेत्यांची चर्चा करून हा निर्णय घेईन. राज ठाकरेंच्या औरंगाबाद दौऱ्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला. आगामी निवडणुकीत शहरातली जनता मनसेला विजयी करेल असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला. पाहूयात, आम्ही त्यांच्याशी बातचीत केली, त्यांनी काय म्हटलंय. राज ठाकरे हे 3 दिवस मुक्कामी राहणार होते, मात्र 2 दिवसात ते परत गेलेले. मात्र आता पदाधिकाऱ्यांना एक वेगळ्या पद्धतीची सूचना त्या ठिकाणी येऊन गेलेले आहेत. आणि महानगरपालिकेच्या दृष्टिकोनातून मनसेचा नवीन झेंडा आणि नवीन एजेंडा यामुळं पक्षाला काही नवीन उभारणी मिळणार आहे का, याबद्दल बोलण्यासाठी मनसेचे काय तरुण कार्यकर्ते माझ्यासोबत आहेत. दादा, काय म्हणाल, पक्षाला नवीन संजीवनी भेटणार? हो, नक्की संजीवनी भेटणार. येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत आम्ही विकासाचा, त्याच्यानंतर शहरातील जे प्रश्न आहे, कचरा, पाणी, या सर्व प्रश्न घेऊन आम्ही येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत भगव्या झेंड्यामुळे काय फरक पडणार? भगवा झेंड्यामुळे आम्हाला नक्कीच खूप जास्त फायदा होणार आणि आम्ही इथं आमचं हिंदुत्व वापस येता संभाजीनगरमध्ये वापस येऊ. काय आता नवीन जास्त सीट निवडून येण्याचे चान्सेस आहेत? हो, आम्ही आमचे जास्तीत जास्त नगरसेवक निवडून येते. आम्ही जनतेच्या सेवेसाठी सदैव तत्पर आहे. काय फायदा होणार आहे नवीन झेंडा, नवीन एजेंडा? राजसाहेब आल्यामुळे तरुणामध्ये प्रचंड उत्साह आहे. झेंडा बदलल्यापासून औरंगाबाद शहरामध्ये एक वेगळ्या प्रकारचं कडवट हिंदुत्व मनसेकडून इथं संभाजीनगर शहरामध्ये राबवलं जाणार आहे. त्याच्यामुळे प्रचंड उत्साह आहे. काय म्हणाल? माननीय राजसाहेबांनी ते सांगितलं की संभाजीनगर झालंच पाहिजे, पण त्याबरोबर विकासाचा मुद्दा महत्त्वाचा आहे. कारण माननीय राजसाहेबांनी नाशिकचा जो विकास केलेला आहे धर्तीवर, तर त्याच धर्तीवरती संभाजीनगरचा विकास करावा. आणि वादविवाद जे असतील राजकारणाचे, म्हणजे बाहेरच्या पक्षाचे, तर त्यांना त्या ठिकाणी व्यासपीठावरून उत्तर देण्यात येईल आम्हाला जे प्रश्न असतील. काय म्हणतात, काय म्हणणं आहे तुमचं? नवीन एजेंडा, नवीन झेंडा, आता मनसेचे चांगले दिवस आहेत. नक्कीच चांगले दिवस येणार आहे. शिवसेनेची घसरती जी लोकप्रियता आहे आणि मनसेचा उभरता झेंडा आणि भगवा एजेंडा जो घेऊन आम्ही जे हिंदुत्वावरती जे आज औरंगाबादमध्ये जो उभा राहतोय, त्याच पद्धतीने आम्ही आता नगरसेवक पदासाठी ज्या वेळेस ह्या निवडणुका होतील त्याच्यामध्ये जोमाने आणि एक नवीन एनर्जी घेऊन नक्कीच आम्ही काम करणार आहोत. आणि ह्यावेळेस 40पेक्षा जास्त सीटा आम्ही नगरसेवकाचे औरंगाबाद शहरामध्ये नक्कीच निवडून आणू. अच्छा, तुमचं काय म्हणणं? संभाजीनगरचा विकास होणार ते फक्त राजसाहेबांचं बारीक लक्ष या संभाजीनगरवरती आहे. त्यामुळे जास्तीत जास्त संख्येने आमचे नगरसेवक निवडून येतील अशी आमची अपेक्षा आहे. पण 3 दिवसाच्या दौऱ्यामध्ये काय वाटलं तुम्हाला? आम्हाला इथं तरुण कार्यकर्त्यांना अजून खूप उत्साह भेटला साहेब आल्यामुळे. आणि हा आमचा 3 दिवसाचा दौरा पूर्ण यशस्वी झाला. साहेबांचे जे नियोजित कार्यक्रम होते ते संपूर्ण कार्यक्रम झाले. आणि आज साहेब निश्चित कार्यकर्त्यांना उत्साह जरी वाटत असला तरी राज ठाकरे 2 तासाच्या वर त्यांनी या ठिकाणी बैठका कोणत्याही घेतल्या नाही. अनेक बैठका त्यांच्या गडबडीत घेतल्या त्यांनी, मात्र काही बैठका त्यांनी रद्दही केलेल्या आहेत. तरी असलं तरी राज ठाकरे फक्त इथे आल्यामुळं कार्यकर्त्यांमध्ये निश्चितच नवीन चेतना निर्माण झालेली दिसते, तेही निवडणुकीच्या महानगरपालिका निवडणुकीच्या आधी. त्यामुळं नक्कीच आता पुढं निवडणुकीमध्ये याचा कसा फायदा होतो मनसेला हे पाहावं लागेल. सुधीर जाधवसह सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमत, औरंगाबाद. नाणारबाबत शिवसेनेची भूमिका बदलली आहे का, असा प्रश्न आता निर्माण होतोय.
कारण नाणारला विरोध करणाऱ्या शिवसेनेच्या मुखपत्रातच नाणारची जाहिरात देण्यात आली आहे. मात्र इतर वृत्तपत्रांप्रमाणेच हे सुद्धा वृत्तपत्र असल्याचं सांगत खासदार विनायक राऊत यांनी टोलवाटोलवी केली आहे. मात्र सरकारनं हा प्रकल्प केव्हाच गुंडाळला आहे. आता जर प्रकल्प सुरू करायचा असेल तर त्याबद्दलची अधिसूचना पुन्हा काढावी लागेल. मुखपत्र जरी असलं तर ते वर्तमानपत्र आहे आणि वर्तमानपत्रामध्ये इतर जशा जाहिराती आलेल्या येतात तसे ते आले असतील. परंतु एक नक्की की स्वतः रिफायनरी जे काही कंपनी ज्या जाहिराती देत असेल हे स्वतःच्या त्यांच्या मनातले ते मांडे खात असतील. महाराष्ट्र सरकारने हा प्रकल्प कधीच गुंडाळलेला आहे. जोपर्यंत तिथली स्थानिक जनता ह्या प्रकल्पाच्या करता उभी राहत नाही किंवा मागणी करत नाही तोपर्यंत महाराष्ट्र सरकार किंवा मुख्यमंत्री माननीय उद्धवजी ठाकरे या प्रकल्पाच्या बाबत कोणताही विचार करणार नाही, हे तेवढंच सत्य आहे. अंतर्गत वादामुळे राज्य सरकार पडेल असं मत चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केलंय. तर महाविकास आघाडीत बिघाडी झाल्याचं भाजप 2 पर्यायांवरती विचार करते. पहिला पर्याय म्हणजे शिवसेनेसोबत सत्तेत सहभागी होणं. दुसरा पर्याय म्हणजे थेट मध्यावधी निवडणुकींची तयारी करणं. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दोन्ही पर्यायांवर भाजपचा गंभीरपणे विचार सुरू आहे. यावरून पुन्हा एकदा सरकार आणि विरोधकांमधला कलगीतुरा सुरू झालेला आहे. चंद्रकांत पाटील यांच्या दाव्यावर नवाब मलिक यांनी टीका केली आहे. या विधानसभेमध्ये जे नाट्य झालं त्याचं विश्लेषण नीट सगळ्यांसमोर येणं. या सरकारने गेल्या 2-3 महिन्यामध्ये जी फसवणूक चालवलेली आहे महाराष्ट्राची, या सरकारमध्ये मोठ्या प्रमाणात जो विसंवाद सुरू आहे त्यात एक प्रखर विरोधी पक्ष म्हणून गावोगाव आपल्याला संघर्ष करायचा आहे. एक दंडशक्ती म्हणून, एका अर्थाने अंकुश म्हणून काम करायचं आहे, असा मेसेज आम्ही महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यामध्ये देण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यांना सत्ता कधी येईल हे स्वप्न पडत राहत आहे. रात्री स्वप्न पाहिल्यानंतर सकाळी बोलताय आणि आता मुदत पूर्ण का होतील काहीतरी बोलत राहता. आमचा सल्ला आहे की स्वप्न जास्त पडत आहे केव्हा, जेव्हा एखादा विषय आपण वारंवार त्याच्यात की सत्ता येणार आहे, सत्ता येणार आहे, मग दिवसभर तेच विचार करत असताना रात्री स्वप्न पडत आहे आणि स्वप्न पाहिल्यानंतर सकाळी तेच बोलत राहत आहे. आमचा सल्ला आहे चांगले चिकित्सक बघितले पाहिजे. एका विषयाचे स्वप्न वारंवार पडणे हे उचित नाही, योग्य नाही. सरकार पाडण्याचा भाजपचा प्रयत्न नसल्याचं चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले. मात्र मतभेदांमुळे सरकार संकटात सापडेल असं मत त्यांनी व्यक्त केलं. वेगवेगळ्या विषयांवर तिन्ही पक्षांमध्ये असलेल्या मतभेदांमुळे सरकार कोसळेल अशी टीका भाजपकडून सातत्यानं केली जाते. राजकारणामध्ये फार ॲडव्हान्स प्लॅनिंग नाही करतात. राजकारणामध्ये घटना घडल्यानंतर करतात आणि राजकारणी सगळे जे असतात ते अलर्ट असतात, त्यांचे फोन ऑन असतात. घटना घडली की लगेच ठरवून टाकतो. पण शिवसेनेचा पर्याय खुला आहे का? तुम्हाला आता मध्यवर्ती निवडणुका मुळात दिसत आहेत का? सरकारच्या स्थैर्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? नाही, मी वारंवार असं म्हटलं की हे सरकार पाडण्याचा आम्ही प्रयत्न करणार नाही, कारण नकारार्थी विचार करणारे आम्ही नाही. पण एक सामान्य माणूस म्हणून प्रतिक्रिया विचारायला तर मी जे म्हणेन, तुम्ही जे म्हणेन, तो रस्त्यावरचा भाजीवालाही म्हणेल हे सरकार काही टिकत नाही. पण ते पडण्याची आस लावून आम्ही बसलेलो आहे. आम्ही प्रत्येक विषयामध्ये इमिजिएट रिॲक्ट होतो आहे. विसंवाद म्हणूनही बघतो आणि नाटक म्हणून सुद्धा बघतो. ज्या वेळेला माननीय शरद पवार साहेबांना आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांना हे लक्षात आलं की कोर्टाचा निर्णय आपल्या विरोधी राहणार आहे, मग एक पावशेर ठेवायचं. त्यामुळे आधीच सांगून टाकलं की नाही आम्ही देणार आहोत. आणि मग असे जर निर्णय करणार होते तर जरा आधी 4 दिवस आधी करायला पाहिजे ना. पण विसंवाद पण आहे की पवारसाहेबांना असं वाटतंय, उद्धवजींना वाटतंय, असे रोजचे विसंवादाचे विषय खूप आहे. त्यांची कधी नाराजी नव्हतीच. ज्यावेळेला माणूस इतका फील्डमध्ये सर्वसामान्य माणसासाठी काम करतो आणि हरतो त्याला वेदना होतात. परीक्षेत नापास झालं तर नाराज होऊन महिने बोलत बसतात. तसं त्या कोणा पक्षावर आणि नेत्यांवर नाराज नव्हत्या. त्यांच्या मनालाच एक दुःख होतं की हे कसं झालं आणि काय परिस्थिती बदलली, इतकं सगळं करून लोक आपल्याला मतदान देत नाहीत. त्यातून त्या केव्हाच बाहेर आल्या आणि त्यांचं राजकीय पुनर्वसन हा दिल्लीतल्या आमच्या अमितभाई जगतजी यांचा विषय आहे. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री धनंजय मुंडे यांनी भाजप सत्तेशिवाय राहू शकत नाही असा दावा केला आहे. तर विद्यार्थ्यांच्या फी संदर्भातल्या घोटाळ्याबाबत ईडी चौकशी करत असल्याने आपण फार काही बोलू शकणार नाही असंही मुंडेंनी सांगितलंय. भारतीय जनता पार्टी सत्तेशिवाय राहू शकत नाही हे वारंवार आपल्या माध्यमांच्या समोर आलं आणि जनतेच्या समोर आलं. सत्ता मिळवण्यासाठी देशभरामध्ये भारतीय जनता पार्टीने काय काय पैसे वापरले
हे देशाच्या जनतेला, राज्यातल्या जनतेला कळाले. त्यामुळं मध्यवर्ती निवडणुका आणखीन कुठल्या पक्षाशी जाणं याची जी काही भारतीय जनता पार्टी चर्चा करते आणि अफवा पसरवते त्या अफवेला काहीही अर्थ नाही. तर नवी मुंबईतल्या भाजप नगरसेवकांशी देवेंद्र फडणवीस यांनी चर्चा केल्याची माहिती नवी मुंबई भाजपचे आमदार गणेश नाईक यांनी दिली आहे. जत्रेसारखे इकडून तिकडे जातात तसे तिकडून इकडे येतील, म्हणजे अर्थात नगरसेवकांबद्दलचा हा टोला होता असं म्हणतानाच त्यांनी आयराम गायरामांना टोमणे मारलेत. आपल्यासोबत भारतीय जनता पक्षाचे नेते गणेश नाईक आहेत. नवी मुंबईची महानगरपालिकेची निवडणूक होती. सगळ्यांचं लक्ष या महानगरपालिकेच्या निवडणुकीकडे आहे आणि इकडच्या निवडणुकीकडे लक्ष म्हणजे तुमच्याकडे सगळ्यांचं लक्ष असतं. तुमच्यासोबत काही नगरसेवक भारतीय जनता पक्षाचे मध्ये सामील झाले. सगळेच तुमच्यासोबत बहुतांश नगरसेवक सामील झाले. त्यातले काही एक 10 ते 12 नगरसेवक पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जातील अशी चर्चा सुरू झाली आहे. या चर्चेकडे तुम्ही कसं बघता आणि काय तथ्य या चर्चेत? हे बघा, 95ला ही महापालिका झाली त्यावेळेला कोणी कुठे जायचा प्रश्न नव्हता. 2000 साली सुद्धा काही लोक गेली, 2005 साली गेली, 2010ला गेली, 2015ला पण गेली. रिझल्ट तोच. नवी मुंबईच्या जनतेनं, सुजाण जनतेनं या शहराचा विकास करणारे कोण ते समजून त्या वेळेत योग्य निर्णय घेतला. तुमच्याबद्दल पण कुजबूज सुरू असते की भारतीय जनता पक्षाची सत्ता नाही तर मग गणेश नाईक म्हणून बदलला. हे बघा, प्रश्न असे माझी बॉडी लँग्वेज तुम्हाला काय सांगते. आय एम नॉट. हे बघा, मी आमदारकी करता, मंत्रिपदाकरता माझ्या पाठीमागे ईडी नाही आणि IT नाही आणि कुठलं नाही, आणि माझ्या पाठीमागे कुठल्याही गुंडांची धमकी पण नाही. ओके, मी सर्वसामान्य कार्यकर्त्यासारखा रस्त्यावर जाणारा कार्यकर्ता आहे. आणि ऑन द कॉन्ट्री मी म्हणजे प्रदेश नेतृत्वाला सांगितलेलं की या ठिकाणी कुठल्याही पक्षाचं नाव आपण नाही घ्यायचं, कुठल्याही व्यक्तीचं पण नाव नाही घ्यायचं. जर का तिथूनच जर आरोप झाले तर त्या पातळीवर म्हणजे राज्यस्तरावरचे नेते त्या राज्यस्तरावरच्या पद्धतीनं उत्तरं देतील. धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. व्हिडिओ जर्नलिस्ट विनायक सोबत विवेक कुलकर्णी, न्यूज 18 लोकमत, मुंबई. पुढे बघूयात. वादग्रस्त वक्तव्यांनी टीकेचे धनी झालेले निवृत्ती महाराज इंदुरीकर यांनी कीर्तन सोडून शेती करेन असं वक्तव्य केलं. यावेळी त्यांनी माध्यमांवरही तिखट प्रतिक्रिया व्यक्त केली. 2 तासांच्या कीर्तनात एखादं वाक्य चुकीचं जाऊ शकतं. मी जे बोललो ते अनेक ग्रंथात नमूद आहे, याकडेही त्यांनी लक्ष वेधलं. समतिथीला संघ केल्यास मुलगा होतो आणि विषम तारखेला संघ केल्यास मुलगी होते, असं वादग्रस्त वक्तव्य इंदुरीकर महाराजांनी केलं होतं. आणि या वक्तव्यामुळे त्यांच्यावर टीकेची झोड उठवण्यात आली होती. या वादामुळे मला खूप त्रास झाला. 1-2 दिवस बघेन आणि कीर्तन सोडून शेती करेन असं इंदुरीकर म्हणालेत. काही नाही महाराज, खरंच आहे. मी बोलतोय खरंच आहे, पण सापडानं म्हणून सापडायचं आहे आणि गुंतवायचं आहे. मी तर आता ह्या मुद्द्यावर आहे, मुद्द्याचा परवा दिवस जाऊन द्यायचा. आता लई झालं, त्याचा ठेवून द्यायचा. आता नाही. आता आपली सहन करायची कॅपॅसिटी संपली. 26 वर्ष झाले महाराज. बायका नाही, पोरग नाही, रात्रंदिवस प्रवास, कष्ट 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 लोकांसाठी करायचं. मग 2-2.5 तासाच्या कीर्तनात एखादं वाक्य चुकीचं जातं. आता मला गेलेलं वाक्य चुकीचं नाही, मी हे चुकीचं नाही. श्री संघ दिवसा केळामध्ये समतिथीला मुलगा आणि विषमतिथीला मुलगी, हे भागवताचंही खरंय, गाथ्याचंही खरंय, ज्ञानेश्वरीचंही खरंय. मी म्हणतोय हेही खरंय, तरी लोक म्हणतात त्याला ठेवून द्या पहिलं. आणि हे चारही बाजूला 3 दिवसात मी अर्धा किलो कमी झालो. मला आपल्याला ती स्वाभिमानानं जगायची सवय, कॅपॅसिटी संपली आपली. आता दुपारपासून असा निर्णय घेतला, उद्याच्या परवा दिवस पाहायचं, ठेवून द्यायचा पेटा. आता शेतीच करायची, बस नको. मजा नाही. काय मजा तुमची? मजा नाही. एवढं जर आपल्यासारख्याला त्रास होत असेल, काही साधा त्रास. आणि हे सगळे कार्य करणारी जी मंडळी नाही, युट्यूबवाली मंडळी, आखी मंडळी, यांनीच इंदुरीकरच संपवला. पण त्यांना माहित नाही युट्यूब संपले. आणि काय झालं मला,
आणि यानंतर वेळ झाली का ब्रेकची ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर आपलं स्वागत. ब्रेकनंतर बातमी आहे दहिसर भूखंड घोटाळ्याच्या संदर्भातली. दहिसर इथल्या 16 एकर भूखंड घोटाळा प्रकरणी 6 पोलीस अधिकाऱ्यांविरोधात खटला दाखल करण्यात गृह विभागाने केंद्रीय अन्वेषण विभागाला परवानगी दिली आहे. सीबीआयने तपास करून मार्च 2018 मध्ये 6 अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा नोंदवला. ही परवानगी दिली जाऊ नये अशी दोनदा पोलीस मुख्यालयानं विनंती केली होती. मात्र आता गृह विभागानं ही परवानगी दिल्यानं या प्रकरणात पुढील तपासाचा मार्ग आता मोकळा झाला आहे. आरोपी पोलीस अधिकाऱ्यांविरोधात पुरावे जमा केल्यानंतर गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये सीबीआयनं हा खटला दाखल करण्यासाठी गृह विभागाकडे परवानगी मागितली. अधिक माहिती जाणून घेऊयात. आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल साळुंखे आपल्या बरोबर आहेत. प्रफुल्ल, काय अपडेट आहे याबद्दल? विशाल, साधारणतः हे 2010चं प्रकरण आहे. त्यामध्ये दहिसरमध्ये 2 भूखंड होते. जे भूखंड ज्यूड रोमेल या एका बांधकाम व्यावसायिकाने विकत घेतले आणि विकत घेताना या भूखंडावर कमरुद्दीन शेख याचं एक अतिक्रमण होतं आणि रोसेल यांनी कमरुद्दीन शेख यांना अतिक्रमण काढावा म्हणून पैसे देखील दिले होते आणि नियमानुसार त्या ठिकाणी त्यांना पैसे दिल्यानंतर हे संपूर्ण भूखंडावर कंपाऊंड वॉल देखील तयार केली होती. असं असताना कमरुद्दीन शेख यांनी पोलिसांमध्ये एक खोटी तक्रार दाखल केली की रोसेल यांनी आपल्याला या ठिकाणी मारहाण केली आणि आपलं सगळं घर वगैरे तोडलं असल्याची तक्रार केली आणि त्यानंतर पोलिसांनी या ठिकाणी कोरेन याला अटक देखील केली आणि त्याच्यावर कारवाई देखील करण्यात आली. या सगळ्या प्रकरणानंतर रोसेल हे कोर्टात गेले होते आणि आपल्यावर खोटे गुन्हे दाखल केल्याची तक्रार त्यांनी न्यायालयात दिली आणि न्यायालयानं या 6 पोलिसांवर चौकशी देखील लावली होती. ही चौकशी झाली. दुसऱ्या एका पोलीस अधिकाऱ्याने चौकशी देखील केली आणि यामध्ये 6 पोलीस अधिकारी दोषी ठरवण्यात आले होते, पण यांच्यावर कुठलीही कारवाई झाली नव्हती. त्यामुळे हे प्रकरण सीबीआयकडे वर्ग करावं अशी मागणी त्यावेळी केली, पण त्यानंतर सीबीआयला कुठलीही परवानगी जी आहे ती पोलीस मुख्यालयाकडनं देण्यात आली नव्हती. पण काल ही परवानगी जी सीबीआयला देण्यात आली. त्यामुळे आता या 6 पोलिसांवर कारवाईची जी सुरुवात आहे ती आता सीबीआय या ठिकाणी करणार आहे. धन्यवाद प्रफुल्ल या सगळ्या माहितीबद्दल. यानंतर वेळ झाली का ब्रेकची ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर आपण जाणून घेणार आहोत इतरही घडामोडी. मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणात टोल प्लाझासाठी जमिनीचं संपादन करण्यात आलं आणि ज्यांची जमीन संपादित करण्यात आली त्यांना कसलीही नोटीस दिली गेली नाही, तसंच मोबदलाही देण्यात आला नाही. परिणामी जोपर्यंत मोबदला मिळत नाही तोपर्यंत कोणत्याही परिस्थितीत सरकारला टोल नाका सुरू करू देणार नसल्याचा इशारा ओसरगाव ग्रामस्थांनी दिला. पाहूयात त्यांच्याशी आमच्या प्रतिनिधीनं केलेली ही बातचीत. आधी तुमची ही आता ही जी टोलची बिल्डिंग असा ही तुमची जमीन असा, तुमका काय सांगल्यानी दिल्यानी नोटीस पैसे? आमका न सांगता काम चालू केल्यानी. माका माहिती नाही, माझा घर तिकडे लांब आणि मी तिथे असते, पोरगे मुंबईत असतं, तर माका मागे कोणी सांगल्यानी तेव्हा ह्यांनी काम आधीच चालू केलं न सांगता काम चालू केलं. तुमका कळलं माहित असा तुमची किती जमीन जाता काय? तुमका माहित असा किती जाता, पैसे किती सगळी जमीन आमची जाता, पण किती कळवल्यानी तुमका? नाही मग आम्ही जेव्हा काम या बंद करा ना इतक्या पुरत्या गाडीवर बाहेर काढत नाही. रात्रीचा काम करूक लागली, रात्रीचा काम करूक लागली. तुमका अजून पैसे नाही? नाही आमका कायच नाही. आणि आम्ही काय आता तरी पण सांगलंय निम्मी जमीन आमची सोडा, आमची जमीन एवढीच आहे सगळी घेऊतो ना, तर सगळ्यावर हय खाल्ले तिथेही खाल्ले की त्यात आमका देवची नाही होईल असा केलं. काय झाला इकडे तुमच्या बागेत? काय या बागेत काय झाला? काय जमीन संपादित शेत जमीन गेलेली आहे, त्याच्यात फक्त काय मापणी केली, अजून काय त्याचे किती गुंठे गेली काय त्याचं काय मला कळलं किती क्षेत्र आहे काय? नाही काय किती मोबदला मिळणार आहे? नाही काही दिलं काहीच कळालेलं नाही. काही नाही. तुमच्या बाबतीत आणि इकडे कोणाची जमीन गेलेली आहे? इथे कोण जमीन, हे जे काय जमीन सगळे शेतकरी इथे आहेत, हे सगळ्या शेतकऱ्यांच्या जमिनी गेलेल्या आहेत, पण त्यांना माहितीच नाही की त्यांचं किती क्षेत्र गेलं आहे. हे सगळं अनधिकृत बांधकाम आहे टोल प्लाझाचं. तळेकर, तुम्ही आता काय करायचं ठरवलंय? तुमचे जर पैसे नाही, क्षेत्रही नाही, काय तुमचा आता पवित्र पुढचा? आणि काय नाही मिळालं तर सगळे शेतकरी आम्ही एक होऊन हे बंद करून टाकणार. आम्ही टोल सुरू करू देणार? टोल सुरू देणार आणि बिल्डिंगना टाळं घालणार आता. हो टाळं. कारण खूप वेळ झाले ना तुम्हाला जाऊन? हो भरपूर वेळ झाला. रोज सांगतात 4 दिवसात पैसे देतो, 2 दिवसात देतो, अजूनपर्यंत काय? हे बघतोय आपण की शेतकऱ्यांचा हायवेला विरोध नाही, शेतकऱ्यांनी स्वतःहून
जमिनी घ्यायला सहकार्य केलंय, परंतु हे अजूनही या शेतकऱ्यांना त्यांचं क्षेत्र किती जात आहे, त्यांना पैसे किती मिळतात हे जर कळालेलं नसेल तर महसूल प्रशासनातले आणि सार्वजनिक बांधकाम जो उपविभाग आहे हायवेचा यांच्यातले अधिकाऱ्यांचीही मुजोरी तर आहेच, परंतु हा सगळा नेमका कशासाठी घाट घातला जातो, याच्यात काही त्यांचे आर्थिक हितसंबंध गुंतले आहेत का, असाही आरोप आता हे शेतकरी करतायत. आणि त्यामुळे या बाबतीतले जर मोबदला आणि क्षेत्राचा संपादनाचा मोबदला मिळाला नाही तर हा जो नवीन टोल नाका आहे जो सुरू व्हायच्या आधीच या टोल नाक्याला संपूर्णपणे शेतकऱ्यांचा विरोध होणार आहे. दिनेश केळुसकर, न्यूज 18 लोकमत, सिंधुदुर्ग. आणि यानंतर या बुलेटिनमध्ये इथेच थांबणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.